मेंढपाळाचा मुलगा आय-पी-एस झाला. खरंच कौतुक करेल तेवढं कमी आहे. पण तुला माहिती आहे का, किती मेंढपाळांच्या, पाणीपुरीवाल्यांच्या, रिक्षावाल्यांच्या, गरिबांच्या मुलांचा हा शेवटचा अटेम्प्ट होता. नक्कीच लाखो मुलं होती. 5-6 वर्ष प्रिपरेशन करत राहिली, पण यू-पी-एस-सी काही नाही निघाली. शेवटी वय निघून गेलं. यावर्षी 13 लाख लोकांनी यू-पी-एस-सी दिली. त्यातले फक्त 1,000 लोक सिलेक्ट झाले. म्हणजे सक्सेस रेट 0.07%. ऑन एन एव्हरेज 3 वर्ष पकडली यू-पी-एस-सी प्रिपरेशनसाठी आणि सीरियस कॅन्डिडेट 6 लाख पकडले. तर प्रत्येकी 3 वर्षाने 6 लाख मुलांचे किती वेळ झाला? आणि हे सगळे असे तसे मुलं नाहीत. सगळी मुलं टॉपर विविध क्षेत्रामधील. आपला देश ना आधी शेतीप्रधान देश होता. आता नोकरीप्रधान झालेला आहे आणि नोकरीच्या एका वेगळ्याच लूपमध्ये अडकत चाललाय. यू-पी-एस-सी ॲस्पिरंटचा पण एक वेगळाच लूप चाललेला आहे. कधी प्रिलिम्स निघते, पण मेन्स निघत नाही. दुसऱ्या वर्षी मेन्स निघते, पण इंटरव्ह्यू निघत नाही. आत्ता निघेन म्हणता-म्हणता कितीतरी वर्ष वाया जातात. ट्युशनवाले खोटी स्वप्न दाखवून पैसे छापत आहेत. देशाला प्रगत जर बनवायचं असेल, तर हे लूप कुठेतरी तोडावं लागेल मित्र. यामधली बरीचशी मुलं ग्रॅज्युएशन नंतर जॉब हायरिंग सोडून आलेली असतात. 3 वर्ष यू-पी-एस-सी प्रिपरेशनमध्ये ते फक्त सॉफ्ट स्किल शिकतात. कोणतीही हार्ड स्किल नाही, जे त्यांना बिझनेसमध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये उपयुक्त ठरतील. म्हणजे जर ह्यांचं 3 वर्ष प्रयत्न करून नाही झालं, तर जॉब किंवा बिझनेस करण्यासाठी यांना परत 3 वर्ष स्किल डेव्हलपमेंटवर घालवावी लागतात. अहो, मग टॉपर लोकांनो बिझनेस किंवा इनोव्हेशनमध्येच लावा की ते 3 वर्ष. तिथं ॲटलीस्ट सक्सेस रेट 50% कमीत कमी आहे. 0.07% असा लॉटरी सिस्टम नाही. तुम्हाला 7 समुंदर पार असलेला मार्क झुकरबर्ग माहिती आहे. पण यू-एस-ए मधला एक अधिकाऱ्याचं नाव माहिती आहे का? ही ताकद आहे इनोव्हेशन आणि बिझनेसची. भारतामध्ये समाजाने उद्योजकांचं पण एवढंच कौतुक केलं ना, तर परिस्थिती आणि चित्र नक्कीच बदलेल.